हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी माझ्या देवांसोबत म्हणजे माझ्या 9 महिन्यांच्या बाळासोबत माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं प्रोडक्टिव्ह रूटीन, हॅपी, हेल्दी आणि बिझी रूटीन शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता इथे ना सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आता थंडी पडायला थोडी थोडी सुरुवात झालेली आहे. अजून खूप काही थंडी पडलेली नाही, पण सकाळी उठल्यानंतर ना खूप असं थंड वातावरण जाणवतं. आता खिडकी वगैरे ओपन ठेवली किंवा दरवाजा वगैरे ओपन ठेवला तर थंड हवा सगळीकडे लागते. तर अशा पद्धतीनं ना थंडीला सुरुवात झाली आहे. तर त्यासाठी ना नवीन जे काही ब्लँकेट होते ते सुद्धा मी थंडीचे वापरायला काढलेले आहेत. आणि जुने जे ब्लँकेट होते ना जे आम्ही नेहमी दररोज आत्तापर्यंत वापरत होतो, तर ते सुद्धा थंडी येण्यापूर्वी ते सुद्धा सगळे आज धुवायला टाकलेले आहेत. आणि हे जे काही नवीन ब्लँकेट आहेत त्याच्यामुळं आता अंथरुणंसुद्धा खूप वाढलेली आहेत. म्हणजे एक्स्ट्राचे ब्लँकेट असतील, त्याच्यानंतर शाल असेल, बाळासाठीचे जे छोट्या वाकळा आहेत त्या, आणि आमच्या रेग्युलरच्या वाकळा. तर अशा पद्धतीनं अंथरुणं सध्या खूप वाढलेली आहेत. आणि जी आमची रेग्युलरची होती तर ती आता मी धुवायला टाकलेली आहेत. त्यानंतर ना आता इथं बाळसुद्धा उठलेलं आहे आणि तो खेळतो आहे, म्हणजे त्याचा मूड आहे. तोपर्यंत ना इथे बेडरूममधला जो काही रोजची कामं असतात, सकाळचा पसारा आवरावर जी असते तर ती पहिली करून घेते. आता अंथरुणं वगैरे काढून घेतलेली आहेत, ती व्यवस्थित इथे छोट्या बेडवर लावून घेतली. त्यानंतर हा जो बेड आहे, बाळ खेळतो त्याच्यानंतर ना बेडशीट जे आहे ते इकडं तिकडं ओढत राहत होतो, तर ते व्यवस्थित पहिलं सारखं करून घेतलं. आणि आता ना तो थोडा वेळ खेळेल ना तर त्याच्यासोबत मला जितकं शक्य होईल ना तितकी मी आवराआवरीची जी काही कामं असतील ना तर ती करून घेते. आणि जर त्याचा मूड खेळायचा वगैरे नसेल तर मग त्याला थोडंसं भरवते काहीतरी, किंवा मग थोडंसं फीडिंग करते आणि मग बघते तो झोपतोय की नाही झोपतोय ते आता इथं छानपैकी त्याचा ना खेळायचा मूड आहे. तर माझ्या शेजारी बसून छान त्याला खेळायचं होतं, तर अशा पद्धतीनं तो खेळतोय. तर तोपर्यंत कपड्यांच्या घड्या वगैरे जे रात्री सुकून घरात आणले होते तर त्या घालायच्या राहिल्या होत्या. तर त्याच्या कपड्यांच्या घड्या घालून घेते. आणि त्याला ना आता थोडा वेळ तो खेळेल आणि मग नंतर झोपायचा ट्राय करेल. तर त्यासाठी ना असं माझ्या भोवतीच खेळतोय तो. तर बघूया आता किती वेळ खेळतोय. तर नंतर थोड्या वेळानंतर तो झोपून जाईल. पण त्याचं रोजचं काही झोपेचं शेड्यूल फिक्स नसतं. एखाद्या दिवशी झोपतो तर एखाद्या दिवशी ना तो झोपतसुद्धा नाही. तर आता थोडासा खेळतोय आणि किरकिरीला पण आलेला आहे, म्हणजे आता त्याला थोडीशी झोप आलेली आहे. तर असा थोडा वेळ खेळेल आणि मग त्यानंतर ना थोडंसं त्याला फिडिंग वगैरे केलं किंवा थोडंसं काहीतरी भरवलं ना तर मग त्यानंतर तो थोड्या वेळानंतर झोपून जाईल. तर इथे आता ही जी कपडे होती बाळाची वगैरे तर त्या सगळ्या घड्या करून घेतलेल्या आहेत. आणि त्या ना त्याच्या जो हे छोटेसे ड्रॉवर ऑर्गनायझर मी घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये बाळाचे कपडे, बाळाची खेळणी, बाळाचं पावडर, लोशन वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी असतात त्या, आणि वरचे छोटे रॅक आहे त्याच्यामध्ये त्याची रोजची जी काही कपडे असतात सकाळपासूनची जी लागतात त्याला, मग त्याची कानाला बांधायचं हे टक्कूच असेल, शर्ट असतील, पॅन्ट असतील, अंघोळीचे कपडे वगैरे आहेत, तर ते सगळे वरच्या रॅकमध्ये ठेवते. आता त्यानंतर ना थोडा वेळ आता याला थोडीशी झोप पण आली, तर थोडा वेळ ना त्याला गॅलरीमध्ये फिरवते, जेणेकरून कदाचित तो फिरता फिरतासुद्धा त्याला झोप आली तर झोपेल. तर इथे ना आता त्याला काही झोप आलेली नाही, म्हणजे झोपला तर नाहीच तो, पण त्याच्यानंतर ना त्याला खेळण्याचासुद्धा मूड होता. तर थोडा वेळ त्याच्यासोबत घालवल्यानंतर आले. आता पुन्हा घरातली जी आपली कामं असतात ना, तर सकाळी सकाळी ना घरात खूप कामं असतात आणि खूप गडबड असते. तर आज आता इतकी गडबड नाही आहे, कारण यांचा डबा वगैरे झालेला आहे आणि विघ्नेशला सुट्टी आहे, तर त्याच्यामुळं थोडंसं निवांत आहे. तर इथे ना तो झोपलेला नाही, तर त्यासाठी ना मी त्याला इथे असं पाळण्यात जी ट्रॉली असते ना तर त्याच्यामध्ये बसवलेलं आहे. आणि माझी घरातली जी काही साफसफाईची कामं आहेत तर ती करून घेते. आता साफसफाई झाडू वगैरे मारलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्याला काय डायरेक्ट खाली सोडलेलं नाही. तर त्याला मी पाळण्याच्या ट्रॉलीमध्येच बसवलेला आहे, जेणेकरून तो तिथून खेळतो, माझ्याकडे बघतो वगैरे, आणि मग माझीसुद्धा कामं थोडीफार होऊन जातात. आता इथे ना झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर सगळ्या संपूर्ण घरामध्ये ना आता लगेच मॉपसुद्धा फिरवते, जेणेकरून घर स्वच्छ वगैरे झालं ना तर मग मला बाळाला खाली कुठल्याही रूममध्ये सोडता येईल. आणि मग कुठलीही वस्तू छोटी खाली जी काही पडलेली कचरा घाण वगैरे तर तो ना काही तोंडात टाकणार नाही. तर आता इथे ना पहिली बेडरूममधली, हॉलमधली वगैरे सगळी लादी जी आहे ती पुसून घेतली.
आणि त्यानंतर ना आता अजून बाकीची दिवसभरातली जी काही कामं आहेत तर तीसुद्धा आता तुमच्यासोबत मी शेअर करते. आता हे सगळं आवरल्यानंतर ना इथे बाळाला थोडंसं भरवण्याचा सुद्धा टाईम झालेला आहे. तर त्याच्यासाठी ना सकाळी एखादा फ्रूट वगैरे देते मी. तर आज मी ॲपल केलं होतं आणि ॲपलमध्ये थोडंसं मी ओट्स आणि मखाना तर ते ॲड केलेलं आहे आणि ती प्युरी मी सकाळी बाळाला आता इथे खाऊ घातलेली आहे. छानपैकी बाळाचं खाऊन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ना आता इथे मी माझा नाश्ता करायला घेते. तर आता बाळ जेव्हा घरामध्ये लहान असतं ना तर आपलं जे रुटीन आहे, शेड्यूल आहे ना, तर ते बाळाच्या रुटीन आणि शेड्यूलनुसार ॲडजस्ट करावं लागतं. तर आता इथे ना बाळाला छानपैकी भरवलं आहे वगैरे आणि तो खेळतो आहे विघ्नेशसोबत. तर त्यानंतर ना आता मी इथे चहा बनवून घेतलेला आहे आणि चपाती जी आहे तर ती थोडीशी थंड झालेली होती म्हणून मी तूप लावून ती थोडीशी गरम करून घेतली. त्यानंतर इथे थोडासा मसाला राईस होता माझ्याकडे, तो सुद्धा घेतलेला आहे. ड्रायफ्रूट्समध्ये आता सगळं सामान मला भरायचं आहे. तर बदाम शिल्लक होते तर बदाम भिजवलेले आहेत ते घेतले आणि मस्त असं फुलपात्र भरून चहा घेतलेला आहे. कारण थोडीशी थंडी वगैरे पडते तर त्याच्यामुळे चहा मस्त फुलपात्र भरून घेतलेला आहे. तर आता इथे माझा नाश्ता वगैरे करून झाला आणि त्यानंतर ना बाळाला आता इथे अंघोळ घातलेली आहे. तर अंघोळ ना आता छान बसतो वगैरे तो ना, तर अंघोळ त्याला मी घालून घेते आणि त्यानंतर ना थोडा वेळ त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं आणि आज विघ्नेशसुद्धा घरी आहे. तर त्यासाठी ना त्याला असं टबमध्ये बसवले जेणेकरून दोघं पण खूप छान खेळतात आणि थोडंसं कोमट पाण्याने बाळाचं अंगसुद्धा शेकलं जातं. तर त्यासाठी ना टपामध्ये बसवले आणि विघ्नेश खेळवतो आहे त्याला छानपैकी. आता एवढं सगळं करेपर्यंत ना दुपारचा टाईम होतो. तर इथे आता आमची जेवणाची तयारी करते. तर सकाळी यांना टिफिनला बनवलेली थोडीशी चपाती भाजी शिल्लक असते आणि त्यानंतर जर थोडंसं कमी असेल चपाती वगैरे किंवा भाजी तर मी ती दुपारी करते किंवा मग डाळ भाताचा कुकर लावते. तर इथे ना चपात्या आज थोड्याशा कमी केल्या होत्या मी, तर त्यासाठी माझ्यासाठी भाकरी केलेली आहे. तर चपाती जर एक्स्ट्रा केली मी सकाळी तर मग मी चपातीच खाते आणि एखाद दिवशी जर कंटाळा केला की नको आपण दुपारी गरम गरम भाकरी करून खाऊया तर मग मी भाकरी करते. तर आता ना इथे म्हटलं मस्त गरम गरम भाकरी करून खाऊया. तर इथे त्यासाठी भाकरी केलेली आहे आणि आता थंडीचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे ना भाकरी अगोदर करून ठेवत नाही, गरम गरम करतो आणि मग लगेच जेवायला घेतो. जेणेकरून गरम जेवण थंडीच्या दिवसामध्ये जेवढं आपण खाऊ तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं आणि जेवणसुद्धा भरपूर होतं. कारण थंडीच्या दिवसामध्ये ना भूकसुद्धा आपली वाढलेली असते. तर इथं ना अशा 2 भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि तव्यावर थोड्याशा छान अशा बारीक गॅस करून ना खरपूस भाजून घेतलेल्या आहेत. तर आता दोन्ही भाकरी माझ्या इथे तयार झालेले आहेत आणि आता इथे ना भाजीची तयारी. तर इथे आता मी तुम्हाला तुमच्यासोबत माझं शुक्रवारचं रुटीन शेअर करते. तर इथे मी बनवणार आहे सुकटची भाजी. तर आता सुकट माझ्याकडे थोडीशी शिल्लक होती आणि सकाळची डब्याची सुद्धा थोडीशी भुर्जी त्यांना केली होती ती शिल्लक होती. तर त्यासाठी आता मी इथं सुकटची भाजी बनवून घेतलेली आहे आणि त्याचसोबत ना आमचा जो काही कुकर आहे तर तो कुकर लावून घेते आणि बाळालासुद्धा जे खिचडी भात लावायचं आहे तर ते मी कुकरला लावून घेतलेलं आहे. आता इथं बाळाच्या जेवणामध्ये ना दुपारच्या जेवणामध्ये सहसा मी त्याला खिचडी भातच करते ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्या पालेभाज्या असतील, त्यानंतर आपलं कोबी फ्लावर वगैरे फळभाज्या ह्या असतील तर हे सगळं ॲड करून ना मी दुपारच्या त्याच्या जेवणामध्ये त्याला देत असते. आता इथे आमचा कुकर पण लावून झाला आहे आणि सुकटची भाजीसुद्धा तुम्ही बघताय छानपैकी तयार झालेली आहे. तर दुपारचा आमचा जेवणाचा जो मेनू आहे तो सुद्धा छानपैकी तयार झालेला आहे. आता थोड्या वेळानंतर विघ्नेशचं वगैरे आवरल्यानंतर आम्ही सगळे जेवून घेऊ. तर आता इथे जेवण वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर ना सकाळी आता मी आमचे जे ब्लँकेट वगैरे होते ना तर ते भिजत घातले होते. तर ते मशीनसुद्धा झाली होती पण मशीन होऊन खूप वेळ झाला पण कपडे सुकत घालण्यासाठी काही वेळ मिळाला नाही. तर आता फायनली दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर ना हे ब्लँकेट वगैरे जे काय आहेत ना तर ते सुकत घालून घेते. कारण मशीनला लावलेले होते त्याच्यामुळे ते ऑलमोस्ट ड्राय होऊनच येतात. तर आता थोडा वेळ हवेमध्ये छानपैकी सुकून जातील आणि मग संध्याकाळी आम्ही हे यूज करू शकतो. तर थंडीमध्ये ना काय होतं ब्लँकेट जेवढे तरी अजून आता खूप थंडी पडायला सुरुवात झालेली नाही. खूप जर थंडी पडायला लागली तर ब्लँकेट स्वेटर या सगळ्या गोष्टी आपल्याला हे कराव्या लागतात. तर आता स्वेटर आणि ब्लँकेट काढलेले आहेत. तर त्यापैकी आता हे जे ब्लँकेट आहेत ते, त्यानंतर स्वेटर वगैरे, त्यानंतर आमच्या राहिलेल्या वाकळा वगैरे, तर हे एक एक करून आता सगळं धुवून टाकायचं आहे. तर इथे हे 2 ब्लँकेट आणि विघ्नेशची एक वाकळ होती तीसुद्धा मी भिजत घातली होती तर ते सगळं स्वच्छ धुवून सुकत घातलेलं आहे.
आणि आता इथं दुपारनंतर ना आमची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि देवांश विघ्नेश असा मस्त दोघांचा मस्ती टाईम आहे. खरं तर ना आता विघ्नेशची परीक्षा सुरू आहे, तर त्याच्यामुळे ना मी त्याचा इथे अभ्यास घेते आणि इथे त्याचा अभ्यास सुरू आहे. त्याचसोबत आता देवांश पण झोपलेला नाही, तर तो पण इथं खेळतो आहे आणि खूप सारी मस्ती असते दोघांची. तर असा ना टाईम सकाळपासून दुपारपर्यंत कधी निघून जातो अगदी अजिबात कळतसुद्धा नाही. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत